हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच संगमित्रा आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर। आजचा भाग आहे 40 साईज कटोरी ब्लाऊजसाठी। ब्लाऊजवरून मापे घेऊन कशा पद्धतीने मी ते डायग्राम काढलेला आहे 40 साईज कटोरीचा आणि कस्टमरचे 3 ब्लाऊज पीस आहेत आणि ते 3 ब्लाऊज पीस मी एकत्र ठेवून कसे कटिंग करून घेतलेले आहेत हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग इथे आपण ब्लाऊजवरून मापे घेऊया। छातीचा भाग मोजायचा आहे, एकत्र 20 आले आणि पाठचा भाग असे एकत्र करून छाती 40 झालेली आहे। इथे ब्लाऊजची उंची मोजून घेणार आहोत। ब्लाऊजची उंची 14 इंच आहे, पाठचा गळा 9 इंच आहे, शोल्डर इथे 12 इंच आहे आणि पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे असा। पुढचा गळा इथे 6.5 इंच आहे, बाही लांबी 8 इंच आहे, बाही घेर 11 इंच आहे, कमर घेर इथे 32 इंच आहे। ब्लाऊजची उंची 14 इंच आहे, त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घ्यायचे आहे। 15.5 इंच ब्लाऊजची उंची झाली। ब्लाऊजची उंची झाल्यानंतर आपण इथे मुंडा घेर घेणार आहोत। मुंडा घेर छाती 40 असल्यामुळे आपण इथे मुंडा घेर 6.5 इंच ठेवणार आहोत। मुंडा घेर झाल्यानंतर इथे शोल्डर घेणार आहोत। शोल्डर आपण घेणार आहोत 5.5। शोल्डर झाल्यानंतर आपण या साईडला सुद्धा मुंडा 6.5 इंच घेणार आहोत आणि इथे घ्यायचा आपल्याला छातीचा चौथा भाग। छाती 40 असल्यामुळे चौथा भाग 10 इंच येतात आणि प्लस आपण त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत। इथे चौकोन करून घेणार आहोत। पुढचा गळा 6.5 इंच आहे, आपण इथे 5.5 इंच ठेवणार आहोत। त्यास आपण गळपट्टी लावतो तेव्हा पुन्हा आपल्याला सेप द्यावा लागतो गळ्याला, म्हणून मी इथे कमी घेतलेला आहे आणि गळ्याची रुंदी आपण इथे 2 इंच ठेवणार आहोत आणि इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे। शोल्डर खाली उतरत नाही। इथे आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी गळ्याचा असा आकार देऊन घेणार आहोत। 1 इंच घ्यायचे आहेत आपल्याला पाठचा सेप देण्यासाठी। आतला सेप देण्यासाठी इथून मी अर्धा इंच आतमध्ये घेणार आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने आतला सेप दिला तर तुमच्या मुंड्यामध्ये जोड येणार नाही आणि इथून आपण 1.5 इंच वर घेणार आहोत। 1.5 इंच वर घेऊन इथे असा मी इथे आतला आकार दिलेला आहे मुंड्याचा। आता कटोरीचा सेप देण्यासाठी इथून आपण 3.5 इंच घेणार आहोत। गळ्याकडच्या साईडला 3.5 इंच घेतले आणि इकडून मी 2.5 इंच घेतले। कटोरीचा आकार देण्यासाठी मी इथून 1.5 इंच घेणार आहे। बघा मी कसं घेतलेलं आहे, 1.5 इंच इथून 1.5 इंच घेतलेलं आहे। आता तुम्ही म्हणणार इथं कमी झाला या ठिकाणी, तर आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाऊजवर हा पॅटर्न ठेवणार तेव्हा आपण इथे वाढवून घ्यायचंय, पण कटोरीचा डायग्राम काढताना आपण इथून असंच घ्यायचंय। आता इथून मी कटोरीचा आकार देणार आहे। हे बघा कटिंग न करता आपण मागचा भाग सुद्धा इथे असं कट करून घेऊ शकतो, पण मी इथे फक्त पुढचा भाग दाखवते तुम्हाला। मागचा भाग मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला। आता आपण हे कटिंग करून घेऊया। मी डायरेक्ट इथे आपला सेपा कटिंग करून घेणार आहे। आपण ब्लाउज पीस ठेवू तेव्हा कसं इथे वाढवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हा आहे तसं आपण इथे आखून घेणार आहोत। इथून आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचंय, या साईडनं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आणि इकडून आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचे आहे। या साईडनं 2 इंच वाढवायचे आणि इकडून 1.5 इंच वाढवायचे। किती 40 साठी इकडून 1.5 इंच वाढवायचे आणि इकडून 2 इंच वाढवायचे आणि या साईडनं सुद्धा आपल्याला थोडं अर्धा इंच इकडे वाढवून घ्यायचंय। जॉईन करून घेतलं इथे आणि याचं आपल्याला मध्य करायचं आहे।
आता हे 9 इंच आले, 9चे हाफ झाले 4.5. हे बघा इथून 4.5 झाले. खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहे आणि वरती 1.5 इंच घ्यायचे आहेत. कटोरीचं टक्स घेण्यासाठी आपण इथून ह्या साईडनं 1 इंच घ्यायचे आणि ह्या साईडनं 1 इंच घ्यायचे. आपण इथे मध्य करून घेतलेला आहे. मध्य झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. आता हा ब्लाउज पीस आपल्याला कस्टमरने दिलेला आहे. 40 छातीसाठी आपल्याला कमीत कमी 1 मीटर पीस किंवा 90 सेंटीमीटर पीस राहिला तर आपल्याला व्यवस्थित असं ब्लाउज शिवता येतो. पण हा कस्टमरने 80 सेंटीमीटर दिलेला आहे. तर 3 ब्लाउज आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. मी ते पाठचा भाग तुम्हाला दाखवते. 15.5 इंच आपली ब्लाउजची उंची झाली. शोल्डर मी इथे 5.5 घेतले. मुंडा 6.5 घेतला. छातीचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला. छाती 40 असल्यामुळे चौथा भाग 10 इंच येतात आणि प्लस आपण याच्यात 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत. इथून आपल्याला घ्यायचे 1 इंच पाठचा आकार देण्यासाठी. इथे आपण पाठचा आकार दिलेला आहे. गळा रुंदी घ्यायची 2 इंच. शोल्डर उतरायला नको म्हणून आपण इथे अर्धा इंच डाऊन घेणार आणि इथे असं क्रॉस करून घेणार आहोत. मागचा गळा आहे. इथे मागचा गळा घ्यायचा आहे 9.5. आपल्या आवडीनुसार घ्या. कस्टमरच्या आवडीनुसार गळा घ्यायचा. खालून इथे 2.5 इंच घेणार. वरती 2 इंच घेतले आणि खाली मी 2.5 इंच घेतलेला आहे. आणि इथे आपण हा गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. बघू शकतात. आता आपण हा पाठचा भाग आधी कटिंग करून घेऊया. इथे आपण एक पाठचा भाग काढून घेतलेला आहे. बाहीचा डायग्राम सुद्धा मी इथे तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे. पाठचा भाग झाल्यानंतर इथे आपण बाहीचा डायग्राम काढून घेणार आहोत. बाहीची लांबी 8 इंच आहे आणि प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलेले आहे. आणि रुंदीसाठी मी ते छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. प्लस करायचे नाहीत. छातीचा जेवढा चौथा भाग येतो तेवढा आपण इथे रुंदीला घेणार आहोत. बाहीचा शेप देण्यासाठी इथून आपण 2.5 इंच घेणार आहोत. इथे बाही घेर घ्यायची. बाही घेरचे हाफ घ्यायचे 5.5 आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायची. बाहीची गळी ठेवण्यासाठी आपल्याला इथे छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो. इथे कमी असल्यामुळे आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागेल. आता जॉईंट कसं द्यायचा तुम्ही बघा. हा जो आपल्याला बाहीचा शेप आहे ना, हा इथे बाहीचा शेप द्यायचा आणि जो हा कपडा उरलेला असतो तो ह्या ठिकाणी असं जॉईंट करून द्यायचा आहे. हे बघा. हा कपडा आपण इथे असं जॉईन करून घ्यायचा म्हणजे बाही व्यवस्थित बसते. इथे आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. योक, कटोरी. कटोरीचा डायग्राम आपण आधीच वाढून घेतलेला आहे. तशाच पद्धतीने इथे आपण कापडावर ठेवून आखून घेतलेला आहे. आणि ह्या साईडला कापड कमी असल्यामुळे आपण इकडे जॉईंट देणार आहोत. जो कटोरीचा साईडचा भाग आहे. आणि इथे मी अर्धा इंच वाढून घेतलेला आहे. कारण आपण डायग्राम काढताना 1.5 इंच घेतो आणि शिवताना आपल्याला इथे वाढावं लागतं. बघू शकता तुम्ही. इथे मी शिवण्यासाठी अर्धा इंच असं वाढून घेतलेलं आहे. म्हणजे शिवून झाल्यानंतर बरोबर 1.5 इंचाची आपली ही इथे मार्जिनची जागा राहते. आणि साईडला हा कापड कमी असल्यामुळे मला इथे जॉईंट द्यायचा आहे. कारण कस्टमरने आधीच हा कपडा कमी दिलेला आहे आणि साईज 40 असल्यामुळे हा कापड कमी पडलेला आहे इथे. तुम्ही पण आधी कस्टमरला विचारूनच जॉईंट द्या जर कपडा कमी असेल तर. नाहीतर 1 मीटर कपडा घ्यायचा. इथे आपण एक कटोरीचा डायग्राम कटिंग करून घेतलेला आहे. योगला इथे
जॉईंट येणार आहे. इथे आपण ही साईडची पट्टी बघा जी कमी होती ती काढून घेतलेली आहे आणि इथे मी योक पट्टी कटिंग करते. योक पट्टीला पण इथे जॉईंट येणार आहे. कापड कमी असल्यामुळे अशी तडजोड करावी लागते. इथे आपण संपूर्ण 3 ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला समजला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुमची वेगवेगळे मापाचे ब्लाऊज डायग्राम कटिंग करून तुम्हाला हवे असतील तर आपण नक्की त्यांचे व्हिडिओ बनवू. बघा मी ते ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. 3 ब्लाऊज मी ते शिवून घेतलेले आहेत. या ब्ल्यू कलरच्या ब्लाऊजला मी व्हाईट कलरची पायपिंग लावलेली आहे. व्हाईट कलरचं पायपिंग लावल्यामुळे छान असं हे ब्लाऊजचं लुक दिसतंय. आणि एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज असल्यामुळे एकसाथ आपण कटिंग केलेले आहेत. एकसाथ कटिंग केल्याने एका साईजचे ब्लाऊज आपला वेळही वाचतो आणि